जयेश भुईर भातांग या ठिकाणी मैदानावरती उतरलेत. एक बिग बॅटल आहे निखिल, जिथे दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. समोर कोण आहे तर मुस्तफिक मुकादम, त्याची चर्चा गेल्या 2 वर्ष आपण करतोय. खूप मोठा खेळाडू आहे, आज सोगाव नगरीमध्ये आलाय आणि त्याच्यामुळे त्याचं देखील स्वागत या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जे क्लासिकचं एक बेटर आणि बेस्ट ऑर्गनायझेशन इथे बघायला मिळतंय. डेफिनेटली मित्रांनो, तुम्ही हे कधी ऐकलत का की ज्या व्यक्तीला दोनही पाय नाहीत तोच व्यक्ती आहे ना 300 किलोचं वजन उचलू शकतो. तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की ज्या व्यक्तीला एकच पाय आहे परंतु तोच व्यक्ती 5 फूट उंच उडी सुद्धा मारू शकतो. ज्या महिलेला दोनही हात नाही आहेत ना ती महिला पॅरी ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकू शकते. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर स्वप्न तेव्हाच संपतात जेव्हा आपण बघणं बंद करतो. खरं तर यश आहे ना हे दुसऱ्याला हरवण्यामध्ये कधीही नसतं. यश आपल्या क्षमता सिद्ध करण्यामध्ये असतं. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करेल. मैदानाच्या वरती प्रसिद्धीच्या झोकामध्ये जायचं असेल ना, चांगलं क्रिकेट इथून मात्र पुढे दाखवावं लागणार आहे. सर्व खेळाडूंना एका बाजूला मुस्तकीम मुकादम असणार आहे तर दुसऱ्या बाजूला अगदी पनवेल गावचा सितारा आपण पाहतोय. मॅन फ्रॉम तारा स्वस्तिक मात्रे. बिग बॅटल मैदानाच्या वरती सुरुवात करतोय आपण. श्री गणेशा इथे केला जाईल. पहिल्या चेंडूवरती मुस्तकीम मुकादम पहिल्या चेंडूवरती स्टेअर केलं होतं क्षेत्ररक्षक दायऱ्यामध्ये. या ठिकाणी जर निखिल आपण पाहिलं ना डायरेक्ट हिट झाला असता तर मैदानावरती काम तमाम झालं असतं. सुरुवात केली आहे बघा इथे पार्शियली प्रोएक्टिव्ह पार्शियली रिएक्टिव्ह असे आपण शब्दप्रयोग आपल्या डिक्शनरीमध्ये पाहत असतो. त्याचा इथे आता वापर करावा लागणार आहे. मैदानाच्या वरती माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवावा लागणार आहे. अंगाचा वेगळा चेंडू पंचांकडे लावडा बॉल but umpire clearly says we are not that much interested on this appeal. It's clearly not out असं सांगितलं जातं. देखील आपण बघितल्यानंतर हाईट फॅक्टर मॅटर करत होता आणि त्याच्यामुळेच पंचांनी अगदी योग्य निर्णय या ठिकाणी दिला होता. उलटे पुन्हा एकदा मॅच कडे. डेफिनेटली स्वस्तिक मात्र अगदी तारा पनवेल या विभागाला बिलॉंग्स करत असतो. मैदानाच्या वरती उतरला. इथे मैदानाच्या वरती काय घडलंय अगदी आपण पाहतोय. मुस्तकीम मुकादम मैदानाच्या वरती चांगलं क्रिकेट दाखवलं. देशाच्या पलीकडे देखील जाऊन आपल्या भारताचा तिरंगा ज्यानं फडकावला ना असा मुस्तकीम मुकादम मैदानाच्या वरती गोलंदाजी करतोय. स्वस्तिक मात्र मैदान फार लकी आहे. काही सीझन तो जिंकलाय. यावेळेस मात्र कॅप शोधण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे आलेत. जोपर्यंत फिल्डिंग करतील अगदी तोपर्यंत या ठिकाणी केवळ एक सिंगल धाव घेतली गेली आहे. बिग बॅटल राहील देखील कारण आतापर्यंत स्वस्तिकची फलंदाजी या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज त्यांनी मिळवल्यात. काही पर्वांचा त्याचा परफॉर्मन्स जर आपण बघितला तो चढत्या क्रमाचा नेहमी राहिलाय. त्याच्यामुळे मुस्तफिक मुकादम हे नाव आज सोगावमध्ये थोडंसं नवीन जरी असलं तरी अखंड महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याची ख्याती आहे. येस स्वस्तिकचं अगदी कौतुक करावं लागेल. स्वस्तिकच्या समवेत आपण पाहतोय जयेश भुईर अगदी मॅन फ्रॉम भाताण पनवेल हे नाव आपल्याला घ्यावं लागते. इथे डावकुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं जयेश भुईरची ओळख हा समोर मुस्तकीम चालू झाला. उंच आकाशामध्ये अप इंडिया चेंडू चाललाय सीमारेषे बघा. मैदानाच्या वरती फलंदाजी कोण करतोय? मैदानाच्या वरती फलंदाजी बायकरमॅन ज्याच्या नावावरती 5 बाईक्स परंतु आता पंचांचा बॅट आकाशाच्या दिशेने आउट. हॅलो साबिर कुरेशी आपण व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचं आहे. अल्ताफ सय्यद आपण व्यासपीठावरील स्थानापन्न व्हायचं. चला शाबीर भाई विनंती असेल की अगदी क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी मधून आपल्याला निवेदन देण्यात येते की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचा आणि क्लासिक चॅम्पियन ट्रॉफीचा मनमुराद आनंद आपण देखील इथून आमच्या समवेत घ्यायचा. इथे मैदानाच्या वरती जयेश भोई याला परतावं लागते. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती अगदी विशाल शहा मॅन फ्रॉम घनसोळी नवी मुंबई ओवैया. विशालच्या हातामध्ये बॅट जेव्हा येते ना तेव्हा निघालेले मोठमोठे फटके आहेत ना याला इतिहास देखील
साक्षा यश. जरूर आपण येथे बघितलं होतं की सुरुवात केली होती जिथे षटकार आला त्याच्यानंतर असं वाटत होतं की आता कुठे मॅच मध्ये रोमांचकपणा वाढायला सुरुवात होईल, मात्र वी आर रॉंग इयर आणि तिथे विकेट आली आणि न्यू बॅटर मैदानावरती आलेत विशाल शाह. हा देखील एक गाजलेला फलंदाज, अनेक मोठ्या स्पर्धा त्याने सुद्धा गाजवल्यात. आज सोगावच्या या नगरीमध्ये आलेत. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी सांगते की क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफीची उंची कोणत्या दर्जावरती आहे. यश थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी मी सन्माननीय शिल्पा अनमाने आपणाला विनंती करतोय, या सगळ्या आमच्या महिला आलेल्या आहेत त्या महिलांचा आपण सन्मान करायचा आहे. आपणास विनंती असणार आहे. सर्व महिला एवढा वेळ या ठिकाणी बसलेले आहेत आणि खास करून उपस्थिती नोंदवलेले त्यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तसेच आमचे अकलात वाकनीस या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सलमान आपल्याला विनंती की आपण अकलात वाकनीस यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी सन्माननीय शैलेश सर उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान मी सलमान यांना सांगतोय. आणि शैलेश सर आपण आपला सन्मान घेण्याकरता पुढे यायचं आहे, आपण असं विनंती असणार आहे. ओव्हर टू यश सर. तर पुन्हा एकदा बोलूयात मॅचच्या दिशेला. स्ट्राईक वरती ताराचा सितारा स्वस्तिक मात्रेचा फेवरेट फटका हेलिकॉप्टर आहे. चेंडू समोर आलाय, चेंडू विशेप मध्ये, चेंडू फरार, क्लासिक चौकार. एक चांगला फटका इथे आलाय. धाबा मात्र इथे 4 मिळतील. स्वस्तिक मात्रेने आता कुठे इथे सुरुवात केली आहे. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम या उक्तीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात स्वतः पासून करावी लागते. यावेळेस समोर पायचीत स्वरूपामध्ये स्वस्तिक मैदानावरतून परतलाय. भयान शांतता मापगावच्या खेम्यामध्ये. कमॉन डीजे. बाद झालाय का असा प्रश्न विचारावा लागतोय, कारण का अगदी वैयक्तिक 5 धावा करून बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती नौखा फलंदाज दाखल झाला. मॅन फ्रॉम मापगाव लोकल बॉय मैदानाच्या वरती आला. प्रसाद राऊतच्या हातामध्ये अगदी बॅट दिली जायचे, ज्याच्या नावावरती 5 चेंडूंवरती 5 षटकार मारण्याचा अगदी इतिहास आहे ना. अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आहे तो फलंदाज समोर आहे. अगदी यावेळेस हा चेंडू आउटसाइड ऑफ द लेग स्टिक. यस इट इज क्लिअरली व्हाईट बॉल. 1+1 2 धावा धावफलकावरती घ्यावा लागणार आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती अगदी धावा बनल्यात त्या म्हणजे 15 धावा. एका बाजूने नयन भगत मुरुड एक्सप्रेस मैदानाच्या वरती गोलंदाजी करत असताना नयनची गोलंदाजी वाखणण्याजोगी असते नेहमी. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू अक्षय गुळेकर चेंडूच्या खाली आलेत, शूट करणार. तिथपर्यंत कोणतीही धाव घेतली जात नाहीये. एका बाजूला प्रसाद, दुसऱ्या बाजूला नयन, असं बिग बॅटल मैदानाच्या वरती. आग ओकणारी गोलंदाजी आहे अर्थातच मुनवली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुटला स्वरूपाचा चेंडू ऑन साइडला स्टीअर केलाय सरळ विशेप मध्ये. अगदी एका धावेसाठी मात्र एका धावेनिशी धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 16 धावा 16 on scorebook, whereas second over is complete. संपल्या. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढायला लागली. जसे या ठिकाणी आयकॉनिक खेळाडू मैदानावरती बघायला मिळतात. आज जर आपण विचार केला तर प्रत्येक खेळाडूचा एक वेगळा फॅन बेस आहे आणि त्याच्यासाठी असणारी ही दर्दी प्रेक्षकांची गर्दी येथे मात्र क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळते. आधीच जर आपण बघितलं तर सन्माननीय दमदार आमदार यांची वर्णीय स्पर्धेला लाभली होती.
उद्याच्या या रात्रीमध्ये क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा सुद्धा आल्या. खऱ्या अर्थानं कौतुक त्यांनी केलं. सन्माननीय वसीमजी कुर आणि मुदस्सर कुर यांचं संपूर्ण कोर कमिटी मेंबर्स ज्यांची अतोनात मेहनत आज मात्र यशाला या ठिकाणी गवसणी घालते. कारण इतकी मोठी स्पर्धा आज सौगाच्या नगरीमध्ये 2 षटकं संपलीत, जेथे धावफलकावरती 16 धावा आल्यात. इथून पुढे प्रसाद राऊत या लोकल बॉयला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण ती क्षमता, ती कॅपॅबिलिटी त्यांनी बऱ्याचदा ते करून दाखवलंय आणि तो विश्वास आज मात्र मापगाव संघ व्यक्त करतो. निखिल, डेफिनेटली प्रसादकडे अगदी आपण एका वेगळ्या नजरेने पाहत असतो. जेव्हा जेव्हा मैदानाच्या वरती प्रसाद राऊत जातो ना, तेव्हा तेव्हा आपल्या गावाला, आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी कामगिरी प्रसाद हा नेहमी करत असतो. परंतु आज प्रतिस्पर्धी कोण आहे? मुस्तकीम मुकादम. बॅटल इंटरेस्टिंग असणारा इथे ज्याप्रमाणे गोळी बंदुकीतून सुटावी त्याप्रमाणे हा चेंडू. परंतु पंच काय सांगतात? आम्ही नाखुश आहोत. चेंडूवरती अवांतर स्वरूपाची धाव एकेरी घेतली जाते. एका धावेनंतर धावफलकावरती 17 धावा पूर्ण झाल्यात. निखिलचा बॉल ट्रॅकर असताना 145+ किलोमीटर पर आवर हा चेंडू मुस्तकीमचा बघायला मिळाला असता. यावेळेस मात्र प्रसादच्या पाठमधून तोडीस तोड प्रत्युत्तर. सोनार की तो एक लोहार. चला, लोकल बॉय मैदानाच्या वरती कामगिरी करतोय. अगदी प्रसाद राऊतच्या बट मधून निघालेला मुस्तकीम मुक्कादमवरती आता गेलाय प्रहार षटकारासाठी. यावेळेस अजून एक आलाय, मोठा आलाय, कसा आलाय, चेंडू सी. जे इथे इम्तियाज कुर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. त्यांना विनंती असणार आहे, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मान्य शैलेशजी म्हात्रे, आपण पुढे यायचं आहे आपला सन्मान घेण्याकरता. शैलेश दादा या पुढे प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट समोर क्षेत्ररक्षक आलेत. धाव मात्र इथे एक मिळेल. विशालला साईक वरती आणलं जातं. येथून पुढे मुस्तफिक आणि त्या प्रकारे जर आपण बघितलं तर विशाल शाह या मैदानावरती आधी सुद्धा विशाल खेळलाय. डेफिनेटली विशाल शहाची जर विचार केला तर नवी मुंबईसाठी चांगलं क्रिकेट खेळत असतो. आपल्या ग्रामीण स्तरावरती घणसोळी या संघाकडून खेळत असताना आपल्याला विशाल शहाला पाहायला मिळत असतं. तोच विशाल आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. समोर अगदी आपण पाहतोय कर्पटच्या रिजन मधून डीप मध्ये ट्रॅव्हल केला जातो. पेट्रोलिंग चांगलं केलं गेलंय. शूट करेल तिथपर्यंत एक धाव आली आहे. प्रसाद राऊत स्ट्रायकिंग एंड वरती. बॅटल इंटरेस्टिंग. प्रसादने 2 मोठे मारलेत, ते म्हणजे मुस्तकीमच्या विरोधामध्ये, मापगावच्या विरोधामध्ये. मुनवली हा संघ हाकीच्या अंतरावरती गावं आहेत, परंतु मैदानाच्या वरती अजून एक मोठा दोघा तिसरा
वरती, तर अगदी विनीत माळी याच्या हातामध्ये चेंडू देखील दिला जातोय. एज इज अ जस्ट नंबर आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमी चर्चा करत असतो आणि हाईट कम फाईट ज्यादा मैदानाच्या वरती विनीत माळीच्या हातामध्ये चेंडू दिला जातो. खऱ्या अर्थानं एजीचं जस्ट ओनली नंबर तू म्हणालास, कारण वैभव सूर्यवंशी ज्या प्रकारे यंदाच्या वर्षी क्रिकेट खेळलेत, अगदी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बघायला मिळतात, अगदी त्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं ना, तर सर्वात कमी वयाचे असणारे गोलंदाज आणि फलंदाज यांनी क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान सुद्धा निर्माण केलंय. शेवटचं षटक या ठिकाणी 5 षटकांचा सामना, चौथं षटक मैदानावरती. यावेळेस मात्र काय फटका सजवला होता, क्षेत्ररक्षक तिकडे येतील तोपर्यंत चेंडू पॉइंट सीमा रेखा पार, दणदणीत क्लासिक चौकार. अगदी कव्हर पॉइंटच्या रिजन मधून फटका सजवला गेला. अक्षय गोळेकर तिथे पोहोचतोय चेंडूने घेतली सीमारेषेची भेट 4 धावांसाठी. पुनश्च एकदा इथे पॉइंटच्या रिजन मधून बॅकवर्डच्या रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय एका धावेसाठी. यस इट इज वनडी. एका धावेने फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. एकंदरीत 42 धावा, 42 रन्स ऑन स्कोर बुक वर आज 4th ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम विनीत माळी over here. Fantastic cricket atmosphere over in Classic Champion Trophy 2026. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेचलाय, खोदून काढलाय अक्षरशः, परंतु तिथे काय घडतंय, अगदी सी फॉर क्रिकेट, सी फॉर कम्युनिकेशन हे लावतं मैदानाच्या वरती. चेंडू सीमा पार, फरार आल्या धावा 4 4 आणि 4. बघा, सी फॉर क्रिकेट, सी फॉर कम्युनिकेशन आणि सी फॉर कॉन्फिडन्स इथे मैदानावरती वाढलाय विशाल शहाचा. का बॅटिंग करतात, लाजवाब फटके. यावेळेचा पुढचा चेंडू केवळ फ्लिक केलं होतं चेंडूवरती. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले होते, मात्र प्रसाद राऊत आणि विशाल शहा आता मात्र मापगावच्या बाजूने इथे चांगली कामगिरी करतात. मात्र समोर विनीत आहे, त्यांनी आतापर्यंत जे चेंडू मैदानावरती हाताळणी केली आहे, पुस्तक या ठिकाणी थोडासा महागडा ठरला होता, मात्र एक चांगलं बॅकअप करत असताना विनीत येथे मैदानावरती आलेत. एक मोठं बॅटल, गोलंदाज तयार. प्रसाद राऊत या ठिकाणी इनसाइड आउट खेळायचं होतं, कव्हर क्षेत्रामध्ये तयारी फार मोठी होती. रिटर्न मॅशन इथे बघायला मिळालं होतं, पूर्वनियोजित तयारी इथे मात्र फसली. ऑप्टिकच्या बाटचा चेंडू होता, गतिमान चेंडू, डॉट आलाय. चला क्षेत्ररक्षण पाहूया. एक पॉइंटला खऱ्या अर्थाने एक कव्हर्सला, एक डीप कव्हर पॉइंटला, एक लॉंग ऑफला, अगदी त्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी केली जाते. वारंवार मोठे फटके, एलिव्हेशनची कमतरता, प्रॉपर टायमिंग नाहीये, या कारणास्तव फटके पोहोचतात. चेंडू निर्धाव निघालाय. 4थ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 47 धावा. अंतिम षटक. सन्मान्य सादर कुरेशी व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांना यथोचित सन्मानित केलं जात आहे. सादर कुरेशी, आपण आपला सन्मान घेण्याकरता पुढे यायचं आहे. तदनंतर प्रेक्षकांमध्ये संदीप पोंगडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. संदीप पोंगडे. तदनंतर व्यासपीठावर अमर करळकर उपस्थित आहेत. अमर करळकर, आपण आपला सन्मान घेण्याकरता पुढे यायचं आहे. तसेच व्यासपीठावर विकास सावंत उपस्थित आहेत. विकास सावंत, आपण आपला सन्मान घेण्याकरता पुढे यायचं आहे, आपणास विनंती असणार आहे. तसेच मगाशी जो मॅच झाला त्या मॅचचे जे प्राइजेस लावले होते, ही चालू मॅच संपल्यानंतर ते प्राइजेस दिले जाणार आहेत. माझ्याकडे ते रोख स्वरूपात जमा आहेत. या ठिकाणी आपण ह्या चालू मॅचचा जो इंटरव्हल अर्थात फर्स्ट इनिंग संपल्यानंतर एका महान खेळाडूचा या ठिकाणी आपण सन्मान सत्कार करणार आहोत. पहिली इनिंग संपल्यानंतर चालू मॅचची. ओव्हर टू निखिल सर. यस, अगदी पॉइंटच्या रिझन मधून अक्षय गोळेकरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. तिथे गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटकामध्ये मन फ्रॉम आपल्याला सावळे इथे पाहायला मिळतोय. अक्षय पवारची गोलंदाजी. अक्षय पवार, किरण पवार ही नावं टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण पाहत आलोय. त्याच 2 नावांपैकी अगदी एक नाव आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यावरती केलाय वर, दाखवलाय अलिबागचा ठाणे वाघ मैदानाच्या
चेंडू सीमा पार, षटकार. मला असं वाटतं चौथा षटकार आहे या मॅच मध्ये सांगणारा की या सामन्यामध्ये आम्ही जीवित आहोत, आम्हाला सुद्धा मॅच जिंकायची आहे. आणि या बॅटचा फटका स्कोलेक क्षेत्रामधून ट्रॅव्हल करतोय, फटक्यामध्ये दुमकम होता, मात्र लक फॅक्टर मैदानावरती गोलंदाजच्या बाजूने आलाय. प्रसाद राऊतची फलंदाजी देखील आतापर्यंत बहरली आहे. यंदाच्या वर्षामध्ये 5 चेंडूवरती 5 षटकार मारणाऱ्याच्या यादीमध्ये प्रसादचं नाव सुद्धा त्या टॉप लिस्ट मध्ये बघायला मिळतंय. नाही, आपण अगदी अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती टॉप फलंदाज जर बॅटर काढले तर त्याच्यामध्ये प्रसाद राऊतचं नाव आपल्याला लिहावं लागतं. तोच प्रसाद राऊत मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय. इथे वाईटिश यॉर्कर करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी गोलंदाज चकतोय आणि ही अवांतर स्वरूपाची आलेली धाव, त्याच्यामध्ये एका धावेचा बोनस देखील मिळतोय. 2 धावा अतिरिक्त ऍड ऑन केले जाते धाव फलकावरती. एकंदरीत धावा 57 धावा. अगदी अक्षय पवार वरती केलाय वार. समोर प्रसाद राऊतची फलंदाजी, मन जिंकणारी फलंदाजी आहे. फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू, फसवा चेंडू, मैदानाच्या वरती एकेरी स्वरूपाची घोषित धाव घेतली जाते. एक धाव घेतली जाईल, एका धावेनिशी धाव फलकावरती धावा. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते फ्रस्टाईट साठी. यस, इथे पडताळणी केली जाईल. वेबसाईट साठी आहे. यस, बघा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये येथे पंच पाहायला मिळतील. विस्तारच्या वरती आहे का? प्रसादने या ठिकाणी कॉल मागितला, विशाल इंटरेस्टेड होते आणि त्यांनी पंचांना कन्व्हिन्स केलंय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम काल रात्रीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. दूध का दूध और पाणी का पाणी. आज जर आपण बघितलं तर अगदी एक जे खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशाल शाह एका बाजूला, दुसऱ्या बाजूला लोकल बॉय प्रसाद राऊत यांनी मात्र सर्वांची आतापर्यंत मन जिंकलेत आणि शिवसाई मापगाव संघाला आतापर्यंत जी धावसंख्या उभारली गेली आहे त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका त्यांची राहिली आहे. शेख पवन खेणे एक महान खेळाडू, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पवन खेणे, ओव्हर टू निखिल सर. वेबसाईटची पडताळणी इथे केली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलं जात आहे. अगदी वेबसाईटच्या खाली चेंडू आढळला आणि त्यानंतर सांगितलं गेलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी फलंदाजी करत असताना पंचांच्या डिसिजनला देखील इथे चॅलेंज केलं जातं आणि अक्षय पवार गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. षटक क्रमांक अंतिम चालू मैदानाच्या मध्ये 5वं षटक. अक्षयची गोलंदाजी. समोर प्रसाद. खोला टाकलेला चेंडू सरळ खेचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सोपा झेल. प्रसाद राऊत बागचू. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे एका खेळाडूचा आपण वसीम भाई वरती यायचं प्लीज. या ठिकाणी आपण एका खेळाडूला सन्मानित करतोय. जसं क्रिकेट हा एक कबड्डी आहे, असे अनेक खेळ आहेत, त्या पद्धतीने आपल्याला माहित आहे की शरीर सौष्ठव सुद्धा अतिशय महत्वाचं. आपलं शरीर सदृढ राहण्याकरता आणि हल्ली ह्या शरीर सौष्ठव स्पर्धा सुद्धा अनेक ठिकाणी भरवल्या जातात. अशा ही शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं ते महाराष्ट्र श्री पुणे गोल्ड मेडलिस्ट श्रेयस म्हात्रे. आपण पुढे व्हायचं. श्रेयस म्हात्रे या ठिकाणी वसंतकोर आपल्याला विनंती करतोय आणि जितेंद्रजी बाडे आपण असं विनंती की आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्याने आत्ताच नुकताच पुणे या ठिकाणी जी महाराष्ट्र श्री ही स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल. विनंती करतो सर्वांना या महान खेळाडू करता जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांना विनंती. धन्यवाद. आणि तो एक पोज आपल्याला दाखवणार आहे, त्याची एक पोज सुद्धा तो दाखवणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. बघा, या खेळाडूने
गोल्ड मेडल नुकत्याच पुणे या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र स्पर्धेमध्ये प्राप्त केलं. आपल्या ताकदीच्या, बुद्धीच्या आणि श्रमाच्या जोरावर. श्रेयस, एक विनंती असणार आहे तुला, या ठिकाणी एक पोज तो बनतो आहे. सर्वांनी प्लीज इकडे बघायचं आहे. मोबाईल कॅमेरे सुद्धा ऑन करायचे आहेत. आमचा युट्यूब लाईव्हचा कॅमेरा ऑन आहेच. सर्वांनी प्लीज, फार आपण भाग्यवान आहात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रेयसच्या पोच करता टाळ्या कमी पडतात. एक महान खेळाडू, हे शरीर जे आपण पाहतोय, हे पिळदार शरीर कमावण्याकरता भरपूर कष्ट घ्यावे लागतात. खरोखर जोरदार टाळ्या टाळ्या कमी पडतात. नक्की श्रेयस, मनापासून तुझं अभिनंदन आणि तुझ्या ही कर्तृत्वाचा, अभिनंदनाचा आलेख असाच वर चढत जाऊ यासाठी शुभेच्छा. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. ओव्हर टू यश सर. धन्यवाद सर. पाच षटकं आणि 59 धावा येथे मैदानावरती पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या सत्राचा खेळ मित्रांनो आपण या ठिकाणी बघितला. मात्र याच्यानंतर 59 धावा येथे मैदानावरती येणार आहेत की नाही येणार याच्याविषयी चर्चा मात्र येथे होईल. तत्पूर्वी या ठिकाणी मंचावरती श्रेयस म्हात्रे, महाराष्ट्र श्री, रायगड श्री, अलिबाग श्री यंदाच्या वर्षामध्ये सर्व टायटल विनर्स. काही स्पर्धांमध्ये मला असं वाटते त्याला फक्त पराभव पत्करावा लागला असावा. मात्र बाकीच्या सर्व स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षी काय जबरदस्त त्या ठिकाणी त्याने मेहनत घेतली आणि यासाठी वसीम जिकूर, मुदस्सर कूर यांच्या माध्यमातून त्यांना देखील सन्मानित करण्यात आलाय. त्यांना शुभेच्छा आम्ही देतोय. उलटे पुन्हा एकदा या ठिकाणी मॅचच्या दिशेला सामन्यामध्ये 59 करायच्यात, 58 झाल्यात. एका बाजूने जर आपण पाहिलं तर गीतेश करळकर पुरस्कृत, शिवसाई मापगाव आणि दुसऱ्या बाजूला जनमन मुनवली या दोन्ही संघ या ठिकाणी आपण मैदानावर लढताना पाहायला मिळतात. टॉस करायचा आहे. मानकेश्वर कोळगाव आणि HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव या दोन्ही संघांच्या कर्णधारांना पुकार आहे. इथे टॉस लगेचच करून घ्या. तर मॅच साठी पुन्हा एकदा मी पुकार देत आहे. मानकेश्वर कोळगाव विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव. नेक्स्ट बॅटल आपली आहे. दोन्ही कर्णधार येथे टॉस करण्यासाठी आले पाहिजे. दोन्ही कर्णधारांना ती पुकार मी देत आहे. पुन्हा एकदा बोलूयात. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 विद्युत प्रकाश जोधातील एक सर्वात मोठी ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. पहिला चेंडू राईट अमाउंट टू विकेट. पहिल्या चेंडूवरती ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू, चेंडू कव्हर पॉइंट, सीमा रेखापार दिली आहे. चपडा ढोल पथक उपस्थित आहेत जे आहेत त्यांनी विनंती करतोय. रायगड जिल्हा परिषद सदस्य गोरगरिबांचे कैवारी सन्मान्य अमितजी नाईक यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण ढोल पथकाच्या सहाय्याने त्यांना सन्मानाने व्यासपीठावर आणायचं आहे. सन्माननीय आदरणीय अमितजी नाईक साहेब, रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य. तर मुख्य मंचावरती सन्मान्य अमितदादा नाईक यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. केवळ क्रिकेट नाही तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामधलं एक मोठं नाव त्यांच्या मुलाच्या नावाने असतील त्यांची बैलगाडी आणि आत्ताच जिंकलेली बैलगाडीची स्पर्धा अशा अनेक गोष्टी आहेत आणि गोरगरिबांचे दाते आहेत. त्यामुळे मंचावरती त्यांचं आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय.
सन्मानित केलं जाईल. येथे ते मंचावरती उपस्थित राहिलेत. अनेक वेळेस आपण त्यांना इथे बघितलंय. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार मैदानावरती लगावलेत. आत्ताच येथे आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो गीतेश करडकर पुरस्कृत शिवसाई मापगाव यांच्या समवेत यांच्या विरोधात जयमन मुनवली हा संघ खेळतोय. समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण येथे मात्र पाहायला मिळते. यंदाच्या वर्षी स्वस्तिक मात्र ओपन क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी राहिलेत आणि तोच फॉर्म येथे मात्र त्यांनी कंटिन्यू केला. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावरती स्वस्तिक मात्रेची सुंदर गोलंदाजी क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये योग्य लाईन आणि योग्य नियंत्रण याच्यावरती जर आपण पाहिलं तर पुरेपूर या ठिकाणी अभ्यास केलाय. समोरच्या आलेल्या फलंदाजाचा त्यांना रोखून ठेवलंय. आतापर्यंतची कामगिरी ही उल्लेखनीय इथे बघायला मिळते. याच दरम्यान समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आलेत. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड मात्र झाली होती आणि त्याचा फायदा येथे मात्र पुरेपूर उचललाय. तिथे 1 धाव होती, तिथे 2 धावा येथे मात्र मैदानावरती घेण्यात आल्यात. विशाल राऊत क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या माध्यमातून थोडीशी चूक येथे बघायला मिळाली. 59 करायच्यात. समोर जन्मन मुनवली संघाचे दोन्ही बॅटर येथे मात्र खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत धावांना गती देण्याचं काम करतायत. यावेळेस मात्र चांगला फटका मिड विकेट मधून चेंडू 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. क्लासिक चौकार. षटक क्रमांक पहिलं मात्र येथे संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावसंख्या येथे लगावली गेली. 14 धावा आतापर्यंत आल्यात. मित्रांनो, जर आपण विचार केला ना, जिथे 59 धावांचा पाठलाग करताना जन्मन मुनवली संघ अगदी योग्य रीतीने सावध पवित्र आजमावत जिथे खराब चेंडू आलाय त्या वेळेस त्यांच्या फलंदाजच्या बॅट मधून इथे चौकार आलेत. मग जर आपण विचार केला तर बॅटिंग करताना विनीत माळीच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार. नयन भगत अजूनही एकही चेंडू खेळला नाहीये. मात्र सामन्यामध्ये जर आपण विचार केला ना तर हे दोन्ही बॅटर मैदानावरती खूप चांगली कामगिरी करू शकतात. ब्रेक थ्रू मिळवावं लागेल. येस सर, 1 मिनिट थांबतोय. या ठिकाणी एक दोस्तीच्या दोन्हीतील राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व, रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य सन्माननीय अमित नाईक साहेब यांचं विचार मंचावर आगमन झालेलं आहे. मी वासिमखोर आणि मुदस्सरखोर आपल्याला विनंती करतोय की आपण अमित नाईक साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. स्वागत होतं या ठिकाणी एका दानशूर व्यक्तिमत्वाचा, अर्थात अमित नाईक साहेबांचा. ओव्हर टू यस सर. पवन खेणे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं. पवन खेणे, ओव्हर टू यस सर. टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत मानकेश्वर कोळगाव आणि लखमादेव नवगाव संघाला की लगेचच आपण टॉस करून घ्या. तर विनंती असेल अरवेडे सर, टॉस राहिलाय आणि लखमादेव नवगाव जो संघ याच्या फिटनेसने पुरस्कृत केलेला संघ आहे त्यांच्या समवेत मानकेश्वर कोळगाव यांचा टॉस येथे आपण लगेच करून घ्यायचा. काय जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय बॉलिंग करताना अमय पाटील, मिस्टर ISPL यंदाच्या वर्षामध्ये अंडर 19 कॅटेगरी मधून आलेला हा उगवता सितारा येथे मात्र मैदानावरती बघायला मिळतोय. पुरण टाकेगावचा खेळाडू. यावेळेस मात्र लेफ्ट हँडेड बॅटर नयनच्या बॅट मधून नयन रम्य षटकार. अमित नाईक साहेब आपणाला विनंती
की आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचं आहे सन्मान्य अमितजी नाईक साहेब. कारण यापुढील होणारा सामना मानकेश्वर कोळगाव वर्सेस HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव. नाईक साहेब. काही जबरदस्त फटका येथे मात्र आला होता. या स्पर्धेमधला हा तब्बल 100वा षटकार शुभमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघितलं. ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचतोय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय अमितजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते. यापुढील होणारा मॅच षटक क्रमांक दुसरा अमेय पाटील. मी मगाशी म्हटलं होतं की टाकेगाव उरणला बिलॉंग करणारा खेळाडू मात्र मैदानावरती उतरतोय. ISPL मध्ये ज्याची सुद्धा वर्णी लागली होती 19 वर्षाखालील त्या गटामधून जेव्हा लिलाव प्रक्रियेमध्ये आमेने तो फॉर्म दर्ज केला होता. या ठिकाणी मॅच चालू आहे तरी सुद्धा 1 मिनिटासाठी यश शहरांना थांबवतोय. नक्कीच आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निवडणार आहात आपण? फिल्डिंग करू. किती धावांपर्यंत आपलं रोखण्याचं लक्ष आहे? कमीत कमी रन्स मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतोय. या ठिकाणी जयकडे बोलतोय. जरी नाणेफेक कौल गेला नसला तरी 40-50 पर्यंत रोखणार आहेत. या मॅच साठी वेगळं काही नियोजन? धन्यवाद. शुभेच्छा. ओव्हर यश सर. बोलतो मॅच कडे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द राईज ऑन द अप स्टँड अँड डिस्पॅच क्लासिक षटकार. रब्बान कुरेशी आपण स्टेजवर यायचं. रब्बान कुरेशी. रब्बान या कुरेशी आपण स्टेजवर यायचं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न आधी चेंडूवरती सुद्धा एक स्क्वेअर लेग मध्ये. त्यानंतर एक फटका या ठिकाणी आपण बघितला तर मिड विकेट मध्ये येथून सुरुवात झाली आहे. 59 धावांसाठीचा संघर्ष येथे मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. अमेय या ठिकाणी आपण जर पाहिलं राईट आर्म अराउंड दी विकेट. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक हितेशच्या हातामध्ये चांगला झेल येते मात्र त्याने टिपलाय. वर्ल्ड नितेश. बघा 2 षटकार तर येथे देखील आले होते मात्र त्याच्यानंतर मैदानावरती तिसरा षटकार मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी ते म्हणतात ना की समतोल गमावलाय. मनामध्ये असं वाटत होतं की 2 आलेत अजूनही ट्राय करूया तिसरा देखील येईल. लालच बुरी बला आहे म्हणून दोस्त असं आपण नेहमी म्हणतो आणि लालच मैदानावरती देण्यात आली होती. क्रिकेट इज ऑल अबाउट माइंडसेट. जेव्हा आपण बघतो ना तेव्हा मैदानावरती स्ट्रॅटेजीज आखल्या जातात. समोर एक्झिक्युशन केलं गेलं. हितेश राऊत तिथे तैनात होते. एक महत्वाची विकेट मात्र मॅच मध्ये आल्या. इथून सामन्यामधली समीकरणं बदलतील. मापगाव संघाचा कमबॅक येथे पाहायला मिळतोय की मग जनमान मुनोली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये डोकं वर काढून बघेल असा सामना मैदानावरती रंगलाय. प्रेक्षकांची येथे गर्दी मात्र वाढायला सुरुवात झाली. ऑनलाईन सुद्धा प्रेक्षक हा सामनाचा आनंद लुटतात. व्हेरी गुड बॉल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू तेच तर्रार गतीवरती स्वार. यावेळेस मात्र फलंदाजाकडे कोणतेही उत्तर नव्हतं. 4 मुंड्याची या ठिकाणी फलंदाज बघायला मिळाला. 2 षटकं आतापर्यंत येथे आलीत आणि 2 षटकांच्या नंतर धावसंख्येमध्ये थोडासा येथे बदल. धावा या ठिकाणी आपण बघितल्या 26 मात्र बनल्यात. उर्वरित 3 षटक सामना जिंकायला जी रिक्वायरमेंट मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय तर येणारे 3 षटक आणि सामना येथे मात्र जर आम्हाला जिंकायचा असेल जनमान मुनवली जर तुम्हाला हा सामना जिंकायचा तर येणाऱ्या 18 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 33 धावा. 18 चेंडू 33. स्वस्तिक मात्रे पुनश्च एकदा मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिल्या षटकामध्ये 14 त्यांनी खर्च केल्या होत्या. विकेट मात्र त्यांना नव्हती मिळाली. येथे मात्र जर आपण बघितलं तर एक फक्त एक विकेट आतापर्यंत मापगाव संघाने जनमान मुनोली संघाची प्राप्त केली आहे. स्वस्तिक या ठिकाणी गोलंदाजच्या
मोर्चावरती आले. पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागे ठरले होते. बॅटिंग पॉवर प्ले ज्यावेळेस सुरू होतं इथून पुढे आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ संपला. 3 षटक उर्वरित राहत आहेत आणि 38च्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्याची मुभा येथे मात्र मापगाव संघाच्या खेळाडूंना मिळते. यावेळेसचा चांगला फटका क्षेत्ररक्षक विशाल तेथे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. येथे मात्र केवळ आणि केवळ एक धाव मात्र मिळेल. बघा चुकांमधूनच माणूस घडत असतो असं म्हणावं लागेल. आधी चूक झाली होती, त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस त्या ठिकाणी चेंडू केला त्यानंतर मात्र विशालने चांगलं कमबॅक करून दाखवलंय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्क वरती स्वस्तिक पात्रेला बघितलंय. यंदाच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी खूप वेळा ते नामांकन आपण पाहिलं होतं. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेचा फटका, चांगला फटका दीपक कवचच्या दिशेला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. क्लासिक व्हॉट अन फॅन्टास्टिक हिट. येथे कमबॅक बघायला मिळणार का? स्वस्तिक मैदानावरती तयार आहे. समोरच्या दिशेला फुल टॉस टाकलाय. विशाल तेथे पोहोचलेत. चांगला ऍथलेटिझम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. बघा आधीच्या चेंडूवरती सुद्धा जेव्हा विशालकडे चेंडू गेला होता तेव्हा सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं होतं. जेव्हा मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झाला तेव्हा सुद्धा लॉंग ऑफ वरून ते मिड ऑफ पर्यंत ट्रॅव्हल त्या ठिकाणी चेंडू होतोय तोपर्यंत विशाल सुद्धा तिथे पोहोचले होते. खूप चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ मैदानावरती दोन्ही संघ लढतायत. बॅटिंग मध्ये सुद्धा तो दमखम आहे मुनोली संघाकडे. बोलतो मॅच कडे. हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आलेत. चेंडूने दिलाय गोलीगत धोका. चेंडू 1 बाउन्स. चौकार. दिशेने जात होता. हितेशने फॉलो केलं चेंडूला आणि अगदी शेवटच्या मोमेंटला नशिबाची साथ मिळणारा हा चौकार येथे मात्र मैदानावरती नोट डाऊन केला गेलाय. शुभम आमच्या बाजूला बसलेत. खूप चांगल्या पद्धतीनं अगदी त्यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका. यावेळेस बघा ट्रॅप सेट केले होते. अगदी जर आपण पाहिलं ना तर 30 यार्ड मध्ये या ठिकाणी खेळाडूला रोखलं गेलंय. फलंदाज क्रमांक येथे मात्र दुसरा गारद. कमॉन डीजे. दर्शवली होती. असाच मुस्तकीन मुकादम येथे मात्र मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी उतरतोय. ही मॅच मध्ये जन्मान मुनोली संघाला जिंकायचं ना तर येथे मुस्तकीन मैदानावरती खेळणं फार महत्वाचं असेल. कारण इथून पुढे सामना जिंकवण्यासाठी ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा मुकादमच्या बॅटमधना बनवू शकतात. कारण त्यांच्यामध्ये तो दमखम आहे. मापगाव संघ एका बाजूला जो संघ गीतेश करळकर यांनी पुरस्कृत केलाय, दुसऱ्या बाजूला जयमान मुनोली संघ. यावेळेचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आलेत मात्र बनलेत दर्शक. चेंडू सरळ 1 बाउन्स. सीमा रेखा पार. क्लासिक चौकार. मित्रांनो बघा काय जबरदस्त हिट येथे मात्र मैदानावरती लगावला होता. चौकार आणि चौकारांची खैरात येथे मात्र मैदानाच्या दिशेला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय. 3 षटकांमध्ये 42 ही धावसंख्या धावफलकावरती बनली आहे. इथून पुढे उर्वरित 2 षटक 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जी आवश्यकता, जी गरज, जी रिक्वायरमेंट आपण सामन्यामध्ये पाहतोय ना तर इथून पुढे सामना जिंकायला 12 चेंडू 17 धावा. 17चा खतरा कोणासाठी असेल? सन्माननीय या ठिकाणी मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपण आतापर्यंत पाहिली.
तर सन्मान्य अमितदादा नाईक येथे मुख्य मंचावरती आहेत. आज आमदार साहेब सुद्धा इथे आले. त्याच बरोबरीने या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय नवनिर्वाचित सदस्य दिलीप शेठजी भोईर यांच्या माध्यमातून कालच्या या स्पर्धेचं उद्घाटन येथे मात्र आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांचं शुभ आगमन येथे पाहायला मिळतं. धन्यवाद ट्रॉल पथक टीम. धन्यवाद आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत गुंजीस भोईरचे त्या ठिकाणी आमचे सदस्य सुद्धा उपस्थित आहेत. तसेच हरेजी भोईर आहेत, महेशजी माने आहेत. या सर्वांना विनंती की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आमचे अजितजी घरस सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. वैभवजी घरस सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांना मी त्या ठिकाणी बसण्याची विनंती करतोय आणि वर्ल्ड टॉय पुण्याची एकदा एक रोमांचक अवस्थेत पोहोचलेला सामना यश माबोबर यांच्याकडे. धन्यवाद सर. मंचावरती मान्यवर सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. चालू असणारा सामना गीतेश करळकर पुरस्कृत शिवसाई मापगाव त्यांच्या समवेत त्यांच्या विरोधात जन्मान मुनवली हा संघ या ठिकाणी खेळताना बघायला मिळतोय. 12 चेंडू 17 पाहिजेत. हा घ्या पहिल्या चेंडूवरती आसमानी तुफानी टोला दे धक्का घे चक्का. हसीनो का दिवाना जरी असला ना तरी अक्षय पवार हा षटकारांचा दिवाना आहे. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. यावेळेचा चेंडू येथे मात्र आपण बघितला होता तर थोडासा खाली थांबला होता आणि त्याच्यानंतर अक्षय पवारला येथे बीट करण्यात यशस्वी ठरला तो म्हणजेच गोलंदाज जयेश भोईर. यावेळेस पुन्हा एकदा या सामन्यामध्ये काही महत्वपूर्ण क्षण बघायला मिळणार का? 17 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत जर आपण विचार केला ना शुभम तर 4 चेंडू आले ज्याच्यामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. 12 धावा आल्यात. 5 धावांची रिक्वायरमेंट आहे. सामन्याचा जर आपण विचार केला तर एका बाजूने ज्यावेळेस मुस्तफिज मुकादमची एंट्री झाली होती आणि त्याच्या समवेत खेळत असताना बॅटिंग करताना अक्षय पवार खिलाडू का खिलाडी असं त्याला म्हणावं लागेल कारण त्याच्या बॅटिंग स्टाईल मध्ये तो दमखम आहे. यावेळेस पुन्हा एकदा अजूनही या मॅच मध्ये आम्ही सुद्धा जीवित आहोत हा सांगणारा आत्ताचा आलेला 3रा डॉट इथे बघायला मिळतोय.
षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर चौथं प्रगतीपथावरती यानंतर 5वं षटक बघायला मिळेल. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बॉल, खंबा उखाड़ दिया. कम ऑन डीजे मास्टर. जय मोरे यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. परवेज काजी आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. परवेज काजी आपणास विनंती आहे. हॅलो. रब्बानिया कुरेशी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी मुद्दत सरकूर आपल्याला विनंती की आपण सन्मान करायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 6 चेंडू आणि 5 धाबांची रिक्वायरमेंट आहे. जर आपण बघितलं ना तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, मात्र त्याच्यानंतर ते म्हणतात ना हत्ती गेला आणि शेपूट राहिले. अशाच प्रकारे सामन्यामध्ये काहीसा रोमांचकपणा बघायला मिळतोय. फाटक सर 6 चेंडू 5 पाहिजेत. अनेकदा आपण हे विक्रम बघितलेत जिथे या धावा डिपेंड सुद्धा झाल्यात, मात्र यावेळेचा फटका मुकादमचा बॅटमधला चेंडू आलाय. 1 बाउंस सीमा रेखा पार. स्कोरदार लेवल चौकार. शक्यता मॅच मध्ये 5 पाहिजे होत्या. 5 चेंडू येथे बाकी आहेत. 1 धाव आवश्यक. 1 धावेसाठी प्रयत्न स्वतः मुकादम येथे मैदानावरतून निघाले. ते खेळाडूतीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. एक महत्वाची विकेट मात्र आली आहे आणि यानंतर 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. पाठक सर तुम्ही नेहमीच सांगत असता की तो असा एक रेकॉर्ड आहे जिथे 7 चेंडूवरती 1 धाव, 6 चेंडूवरती ती 1 धाव डिफेंड झाली होती. धोकोड्याच्या मैदानामध्ये 7 बॉलला 1 रन्स पाहिजे होती, परंतु फायनल मॅचमध्ये त्या 7 बॉलला 1 रन्स नाही निघाली आणि हा इतिहास जवळपास 24 वर्षांपूर्वीचा आहे. संघाची नावं सांगणार नाही मी, सॉरी. मात्र गोलंदाजाचं नाव सांगायला पाहिजे. प्रशांत मात्रे गोलंदाजी करत होते. जिराट संघाचे ते खेळाडू आहेत. यावेळेस बघा पुनश्च एकदा काय गोलंदाजी करतोय लोकल बॉय. इथे श्रवसाठी टाळ्यांचा आवाज येते मात्र येतोय. 1 धावेची आवश्यकता आहे. कोच बघा बाहेरून सांगतायत की इथे फक्त कूल अँड काम क्रिकेटची आवश्यकता आहे. 1 धाव धावफलकावरती येणं गरजेचं आहे. मात्र नेहमीच ते म्हणतात ना की मैदानावरती सामन्यामध्ये परतण्यासाठी 3 चेंडू पुरेसे असतात. यावेळेस आपण बघितलं ना तर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आलाय. जन्मन मुनुली संघानं हा सामना मात्र येथे जिंकलाय. वेल डन उनवली. हार्ड लक मापगाव. कम ऑन डीजे. धन्यवाद अकबर सर. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपणास विनंती. थोडंसं कॉम्बॉक्स मध्ये मी झटकन थांबवतो तुम्हाला. मित्रांनो या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच मगाच्या मॅचचे काही कॅश प्राइजेस द्यायचे आहेत जे माझ्याकडे जमा आहेत. मुजस्सिम कौर यांनी लावलेले ते कॅश प्राइजेस. येथे सगळ्याची मॅच होती ते. हॅलो माहित लवकर यायचं आपल्याला. माहितला 3